नमस्कार मित्रांनो, मी सुशांत कदम वेडापिसा ब्लॉगच्या आजच्या एका नव्या कोऱ्या करकरीत व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं हृदयापासून स्वागत। मित्रांनो, ट्रॅव्हल फूड प्रमोशन, एक्सप्लोरेशन तसेच एंटरटेनमेंट सारखे बरेच व्हिडिओ आपण आपल्या वेडापिसा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर मित्रांनो, प्रत्येकालाच आपल्या गावातील आठवड्याच्या बाजाराची उत्सुकताही असतेच, आपुलकी असते, प्रेम असतं। तर मागच्या वर्षी आपण एक व्हिडिओ बनवलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सावंतवाडी तालुक्यामधील बांद्याचा बाजार, आणि त्या बाजाराच्या व्हिडिओला तुम्ही जो उत्कृष्ट असा प्रतिसाद दिलात, या सगळ्याचा विचार करून आपण पुन्हा एकदा या बांद्याच्या बाजारावरती एक व्हिडिओ बनवत आहोत। कारण की बऱ्याच जणांनी बऱ्याच अशा कमेंट टाकल्यात की या व्हिडिओमध्ये बऱ्याच अशा गोष्टी तुम्ही दाखवलेल्या नाहीत। तर या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपण एक नवीन व्हिडिओ पुन्हा एकदा आपण हे बघा, या आजी या ठिकाणी सुकी मच्छी विक्रीसाठी घेऊन बसल्यात। मावशी, काय आहे? बांगडे बांगडे। आणि हे काय बारीक बारीक? बारीक बांगडे, गोलमो गोलमो। आजी, किती वर्ष झाली तुम्ही मच्छी विकताय? झाले 60 वर्ष झाली या आजी इथे बांद्याच्या बाजारामध्ये या मच्छी विकतायत। आज एवढे वर्ष झाले या आजी या ठिकाणी ही मच्छी विकतायत, म्हणजे आपली जी परंपरा आहे ती या ठिकाणी ते जपतायत। हे काय आजी? मोरी। मोरी, सुकी मोरी, म्हणजे त्याला मुशी बोलतात, बरोबर ना? मुशी मुशी। तुम्ही किती वर्ष झाले मच्छी विकताय? खूप वर्ष झाली बाबा, की तुला ओळखीत जाणं कोण माका कळतं तरी एक 60 वर्ष झाली असतील तुम्हाला ना? जास्त 60च्या वरती वर्ष झाली ह्या देखील आजी बघा 60 वर्षाच्या वरती झाले, तरी अजूनही ही आपली मच्छीची परंपरा कोकणातील ती या ठिकाणी जपताय।
बघा हे असे जे अवजार असतात कोयता वगैरे, तर या ठिकाणी हे काका या ठिकाणी हे कोयता बनवत आहेत आगीतला. तर हे अशा पद्धतीने त्याला मस्तपैकी आगीतून काढून असं ठोकून ठोकून त्याला धार केली जाते. तर मित्रांनो, आपण मगाशी जे गांधी चौक होतं, तर ते गांधी चौकातील जे पावसकर दुकान होतं ते आपण त्या ठिकाणी आपण पाहिलं. त्याच्यानंतर आता आपण मेन बाजार पाहिला आणि मेन बाजारातून आता आपण पुढे आलोत. आणि हा जो रस्ता तुम्ही बघताय ना, तो आहे मच्छी मार्केटचा रस्ता. तर या मच्छी मार्केट रस्त्यावरतीच या ठिकाणी एक केसरकरांचं देखील एक खूप जुनं असं व्यापारी दुकान आहे, जिथे देखील मोठ्या प्रमाणावरती जे स्थानिक शेतकरी असतात ते मोठ्या प्रमाणावरती सुपाऱ्या असतील किंवा त्याच्यानंतर कोकम असतील, अशी बरीच ते जे काही उत्पन्न घेतात ते सगळं उत्पन्न या ठिकाणी विक्रीसाठी घेऊन येतात. तर आपण थोडक्यात या ठिकाणी हे जे केसरकर काका आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपलं हे जे दुकान आहे बांद्या बाजारामध्ये, हे किती वर्ष जुनं दुकान आहे? ॲक्च्युली आमचे वडिलांचा व्यापार आहे सगळा. अच्छा, म्हणजे वडिलोपार्जित हा व्यवसाय आहे तुमचा. ओके, त्याच्यात आम्ही सांभाळतोय. अच्छा. आणि आता जवळजवळ 30-40 वर्ष व्यवहारात आहे. अच्छा, 30-40 वर्ष व्यवहारात, खरेदी वगैरे विक्री अच्छा मोठ्या प्रमाणात आहे. अच्छा. कोकम, सुपारी सगळं. अच्छा. तर तुम्ही जो माल शेतकऱ्याकडून घेता तो तुम्ही पुढे कुठे विकता? पुढे म्हणजे आमचं कसं आहे, मार्केट आहे मुंबई, पुणे, गोवा, गुजरातपर्यंत जातो माल. अच्छा, म्हणजे एक गावातला माणूस गावातच राहून एक चांगल्या पद्धतीने, म्हणजे इथे कसं होतं आहे की दोन्ही बाजू सांभाळल्या जातात. जो शेतकरी आहे त्याला देखील व्यवसाय एक चांगलं त्याचा उदरनिर्वाह होतो आहे, तुमचा देखील धंदा होतो आहे. म्हणजे आपल्याच सिंधुदुर्गामधीलच व्यक्ती आपल्याच माणसाला एक धंदा देतो आहे थोडक्यात. तुम्ही जी बघताय याला बोलतात काळी मिरी, तर ही काळी मिरी देखील इकडे बांद्यातील बऱ्याच अशा गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याचं उत्पन्न घेतलं जातं. बघा इथे आपल्याला काही सुपाऱ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अच्छा, हे बघा या ठिकाणी ही गावठी चवळी हे आहे कुळीत, जे आपण पिटी म्हणून केली जाते याच्यापासून, बरोबर, पिटी केली जाते. त्याच्यानंतर या ठिकाणी हे बघा तुम्ही बघताय या ठिकाणी कोकम आहे, हे कोकम सोला बोलतात ह्याला. तर मित्रांनो, आता आपण बांद्याचा जो बाजार आहे तो पूर्णपणे फिरून झालो आहे आणि आता आपल्याला प्रचंड भूक लागली आहे. तर आता आपल्याला काहीतरी थोडाफार पोटाला आधार द्यावा लागेल. तर आता पण त्याच्यासाठी आपण या ठिकाणी आता आपण आलो आहोत, ते म्हणजेच श्री समर्थ हॉटेलमध्ये, जिथे आता आपण थोडाफार काहीतरी पोटाला आधार मिळेल असं आपण खाणार आहोत. तर चला आतमध्ये बघूया आता आपण आपलं. मित्रांनो, आता हे बघा या ठिकाणी आपण 2 आयटम या ठिकाणी नाश्त्यासाठी घेतलेत. एक म्हणजे ही मिरची खूप फेमस इथली, त्याच्यानंतर ही कांदा भाजी, त्याच्यानंतर इथे आपण भाजीपाव घेतला आहे. तर भाजीपाव तुम्ही जो बघताय ना, हे बघा इथे भाजी जी आहे ना ती आहे बटाटा आणि आपले जे आय थिंक याच्यामध्ये काळे वाटाणे आहेत की लाल चणे आहेत, काय लाल चणे आहेत किंवा काळे वाटाणे आहेत वाटतं. आणि त्याच्यानंतर हा इकडे पाव पण एकदम वेगळ्या पद्धतीचा पाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. लिंबू आणि कांदा आहे या ठिकाणी. सो आता आपण पहिल्यांदा टेस्ट करूया ती म्हणजेच भाजीपावाची. तर ही बघा इकडे आपण एक बाईट भाजीचा आणि पावाचा घेऊया, टेस्ट सांगतो. एक नंबर भाजीपाव आहे. भाजीपावाबरोबर कांदा खायची एक वेगळीच मजा. आणि याच्यानंतर आता वेळ आहे ती म्हणजे आपल्याला जी कांदा भाजी आहे ती खायची, कारण की कोणत्याही बाजारामध्ये गेल्याच्यानंतर फेमस असते ती म्हणजे ही कांदा भाजी. तो कांदा भाजी अप्रतिम. त्याच्यानंतर आता वेळ आहे ती म्हणजे ही मिरची खायची. मिरची बघा केवढी मोठी आहे, मस्त. सो ही मिरची आता खायची आपल्याला. अप्रतिम. तर मित्रांनो, आपला नाश्ता वगैरे झाला आता आणि आता आपण बांद्यातील विविध मंदिरं जी प्राचीन आहेत ती आता आपण एक्सप्लोअर करायला चाललो आहोत. तर जाता जाता आपल्याला रस्त्यामध्ये एक मंदिर या ठिकाणी पाहायला मिळतं आहे, तर ते आहे संत सोयरो बानाथ स्मारक मंदिर. तर या मंदिराची खासियत या ठिकाणी तुम्ही बघताय ना, मंदिराला कोणत्याही प्रकारचा कळस नसून मंदिरावरती सोयरो बानाथ महाराजांचं स्मारक या ठिकाणी उभारलेलं आहे. तर हे एक आगळं वेगळं मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. तर मंदिराच्या बाहेर तुम्ही हे बघा या साईडला एक उतरत्या छपराचं कौलारू घर आणि ते देखील प्राचीन घर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आणि आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि मंदिराच्या आतमध्ये जाऊन आपण मंदिराच्या आतील भाग पाहून घेऊया.
मंदिराचा एकंदर इतिहास काय, म्हणजे काय या महाराजांबद्दल थोडक्यात काय सांगाल आपण? महाराजांचं सांगायचं तर ह्यांचं नाव अच्युत अनंत आंबिये होतं. ओके. आणि यांचा जन्म इसवी सन 1714 मध्ये एका मंगळवारी आपल्या बांद्या गावाच्या जवळ पेडणे तालुका आहे. अच्छा. त्यामध्ये पालिये म्हणून गाव आहे. त्या अच्छा. ठिकाणी जन्म झाला त्यांचा इसवी सन 1714. अच्छा. ओके. आणि ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी ते रडले नाहीत. आणि मूल जन्माला आल्यानंतर रडतं. ओके. ते रडलं नाही आणि यांची नजर ऊर्ध्व दिशेला होती. त्यावेळी घरातील मंडळी घाबरली आणि मांत्रिकाला वगैरे बोलवलं. पण त्यावेळी एक साधू पुरुष येऊन गेले, म्हणजे भगव वस्त्र वगैरे परिधान केले. ते सांगून गेले तुम्ही काही काळजी करू नका, हा पुढे फार मोठा संत पुरुष होणार किंवा योगी पुरुष होणार. अच्छा. त्याप्रमाणे तसं ते लहानपणापासूनच घरात वातावरण धार्मिक होतं. वातावरण नामस्मरण देवपूजा आहे. अच्छा. म्हणजे थोडक्यात हे जे आहे ते नाथ संप्रदायामधील हे मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रत्येक मंदिराला कळस असतो, परंतु या मंदिराला कळस न बांधता या महाराजांचंच स्मारक का उभं केलेलं आहे? महाराजांचा म्हणजे माझा भाऊ जो आहे त्यांनी हे स्ट्रक्चर म्हणजे प्लान वगैरे हे काढला त्यांनी. अच्छा. त्याच्या मनात पटकन आलं, म्हणजे बहुतेक नाथांचा संकेत असेल. अच्छा. की आपल्याला कळसाच्या जागी आपल्याला बसवलं. अच्छा. म्हणजे त्यांच्या अच्छा कळस आम्ही बनवलाय एक छोटासा. अच्छा. मंदिराला कळस पाहिजे पण छोटा आहे. पण ही 24 फुटी मूर्ती. अच्छा. ऍक्च्युली ही बनवली कोणी? हे माझ्या भावानेच बनवली. अच्छा. तुमचे भाऊ शिल्पकार आहेत? हा, ते म्हणजे आर्टिस्ट आहेत. अच्छा. ओके. म्हणजे तुमच्या घरातूनच एक कलाकाराने ते स्मारक उभं केलेलं आहे. अच्छा. म्हणजे त्यांना त्यांच्या भावाला झालेला दृष्टांत आणि त्यांच्या हातामध्ये असलेली जी शिल्पकाराची कला ही त्यांनी तिथे साकारलेली आहे. आणि म्हणजे एक अध्यात्म आणि आपली कला या दोघांचा संगम आपल्याला या ठिकाणी मंदिराच्या कळसावरती आपल्याला पाहायला मिळतो. धन्यवाद. आपण खूप छान अशी माहिती, एक ऐतिहासिक माहिती आम्हाला बांदा मार्केटमध्ये फिरता फिरता आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, आपण बांद्याच्या बांदेश्वर मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत. बाहेरून आपण परिसर पाहून घेतला, देवाचं दर्शन देखील घेतलं. तर आपल्याला या ठिकाणी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दर्शनाला आल्याच्यानंतर आपण मंदिराचं जे नक्षीकाम आहे ते पूर्णपणे मनाला भावून टाकत होतं. खूप उत्कृष्ट पद्धतीचं नक्षीकाम मंदिराच्या बाहेर आणि मंदिराच्या आतमध्ये आपल्याला केलेलं पाहायला मिळतं आहे. आणि दुसरी गोष्ट एक अशी की हे जे मंदिराचं जे नक्षीकाम आहे तिथे कोणत्याही प्रकारचं असं रंगकाम केलेलं नाही, पूर्णपणे ते दगड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. आता कुठचा काय दगड आहे हे सगळं काही आपण एकत्र जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी आपण मंदिराच्या गाभाऱ्याच्या आतमध्ये जर बघाल ना तर या साईडला उजव्या साईडला गाभाऱ्याच्या मारुतीरायांची मूर्ती आहे, डाव्या साईडला गणपती बाप्पांची मूर्ती आहे. आणि गाभाऱ्याच्या आतमध्ये जायच्या आधी बाहेर प्रचंड प्रमाणामध्ये मोठे असे नंदीदेव या ठिकाणी आपल्याला विराजमान झालेले पाहायला मिळतात. गाभाऱ्याच्या आतमध्ये आपल्याला भगवान शंकरांची पिंड आपल्याला पाहायला मिळते आणि काही लिंगच देखील आहेत. तर ते काय आहे ते सगळं जाणून घेणार आहोत. येथील जे स्थानिक काका आहेत जे आपल्याला या बांदेश्वर मंदिराचा इतिहास आपल्याला सांगणार आहेत. आपलं नाव काय बोललात? माझं नाव आहे सुभाष शांताराम मोरे. अच्छा. मी हे देवस्थान, हे जे देवस्थान आहे बांदेश्वर देवस्थान, हे बांदेश्वर देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर अच्छा यांच्या अखत्यारी म्हणजे यांच्या नियंत्रणाखाली आहे. अच्छा. आणि त्यांनी एक स्थानिक सल्लागार उपसमिती नेमलेली आहे त्या देवळाची आणि ह्या देवस्थानची व्यवस्था करण्यासाठी. त्या स्थानिक सल्लागार
उपसमितीचा मी चेअरमन आहे. अच्छा. हा. तर काका आता हे जे मंदिर आहे या मंदिराचा थोडक्यात आम्हाला इतिहास ऐकायला आवडेल. निश्चित ह्या मंदिर हे बांदेश्वर देवाचं जे मंदिर आहे ती बांद्याची ग्रामदेवता आहे. अच्छा. हां, आणि तिकडे आहे ते श्री भूमिका मंदिर ही ग्रामदेवता आहे. अच्छा. आणि हे बांदेश्वर मंदिर हा ग्रामदेव आहे. बांदेश्वर मंदिर. अच्छा. आता साधारणपणे ह्या मंदिराच्या आपण जर मागे गेलो अच्छा. तर 1550 अच्छा. ते 1553 म्हणजे अच्छा. जवळजवळ 450 वर्षाहून जास्त पूर्वी अच्छा. ह्या ठिकाणी पूर्वी नारजोग सावंत मोरया नावाचा जो व्यक्ती एक होती इथं राहत होती 450 ते 500 वर्षापूर्वी. अच्छा. त्याला गुरं चालताना या ठिकाणी ह्या लिंगाचं दर्शन झालं. लिंगाचं दर्शन झालं त्यावेळी त्यांनी ती जागा साफसूफ केली. पहिल्यांदा हा गाव इथं बांधला गाव या ठिकाणी नव्हता. तो आता जो नॅशनल हायवे आहे. अच्छा. मुंबई गोवा हायवे त्या मुंबई गोवा हायवेच्या त्या ठिकाणी त्या भागामध्ये बांदागाव होतं. अच्छा. आणि हा भाग जो होता संपूर्ण तो बांदागाव रान वगैरे असं होतं. रान वगैरे होतं. त्या ठिकाणी गुरं वगैरे चरायला ती माणसं या ठिकाणी यायची. अच्छा. तसाच तो गुरं चरायला नारजोग सावंत मोरया आला असताना त्याला हे लिंगाचं दर्शन झालं. लिंगाचं दर्शन झालं. त्यांनी साफसूफ जागा केली. तेव्हा त्याला असं आढळलं की इथं 11 लिंग आणि एक छोटं अर्धवट लिंग त्याला दिसलं. त्याने ती जागा साफ केली आणि लोकांना दाखवलं की ही लिंग इथं दिसत आहेत. म्हणजे हे देवाचं स्थान आहे. आणि त्या ठिकाणचे लोक आले आणि त्यांनी बघितलं, जागा साफ केली आणि एक घुमटी बांधली. आणि घुमटी बांधली आणि त्या ठिकाणी श्री देव बांदेश्वर नारजोग सावंत मोरया असा एक लेख त्यांनी त्या ठिकाणी शिलालेख तयार केला. तो आजही आमच्याकडे आहे. म्हणजे गाभाऱ्याच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर गाभाऱ्याच्या आतमध्ये आपल्याला 11 लिंग पाहिला. 11 लिंग म्हणजे ही 11 लिंग संरक्षणाच्या दृष्टिकोनातून. अच्छा. ते तुम्हाला अच्छा इकडे या बाजूला. अच्छा. हा जो या साईडला चौथरा जो मुख्य लिंग आहे. अच्छा. त्या मुख्य लिंगाच्या खाली ते झाकून ठेवलेलं आहे. अच्छा. आणि पूजेसाठी इकडे जे लिंग दिसतंय तुम्हाला. अच्छा. ओके. हां हां. लिंग म्हणतात. ते पूजेसाठी लिंग ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी पूजा केली जाते. अच्छा. याच्यावर फुलं बेल जे काय देवाचं साहित्य आणलं जातं ते वावलं जातं. अच्छा. अच्छा. अभिषेक केला. अच्छा. तर आता हे जे बांदा गाव आहे या बांद्या गावाला या बांदेश्वर मंदिरामुळेच नाव पडलं. निश्चित बांदेश्वर मंदिरामुळेच नाव बांदा गाव पडला असा आमचा अंदाज आहे. तर त्या संदर्भात इतिहास शोधण्याचा मी प्रयत्न केला. वेगवेगळी पुस्तकं चालली, काय केलं पण मला तसा मोठासा उपलब्ध झाला नाही. एवढंच कळलं की बांद्याचं पूर्वीचं नाव आदिलाबाद होतं. आदिलशहाच्या काळात याला आदिलाबाद म्हणत होते. आणि आदिलाबादचं हळूहळू बाद म्हणजे बांदाच एवढं राहिलं. आणि त्यावेळची बांदा गाव हे मोठं होतं. साधारणपणे त्यावेळी असं बोलतात की साधारणपणे 1 लाख लोकवस्तीचं हे गाव होतं. अच्छा. म्हणजे थोडक्यात आदिलशहाच्या काळामध्ये याचं नाव होतं आदिलाबाद. आदिलशाह इथून निघून गेल्याच्या नंतर आदिलाबादमधला आदिला काढून टाकला आणि ठेवला तो म्हणजे बांदा. सो मग मला वाटतं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी याचं नाव बांदा म्हणून ठेवलं. तर काका हे काय आहे? हां, याला 12चा चव्हाटा म्हणतात. अच्छा. शिमगोत्सवाचे सर्व कार्यक्रम या ठिकाणावरूनच होतात. इथून जे बांद्यामध्ये जे ढोल रोमट शिमगोत्सव हा जवळजवळ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा मुख्य सण आहे. त्या कर्मचाऱ्यांना किंवा ते जे माणसं असतात त्यांना या ठिकाणी शिमगोत्सवाला फार महत्त्व असतं. आणि त्या ठिकाणचे जे ढोल असतात किंवा सगळे माणसं इथे येऊन बसतात आणि गावात फिरायला जाताना शिमगोत्सवाच्या निमित्ताने गावात फेरी होते सगळ्या लोकांची. ते इथून सुटली जाते. इथून ती फेरी सुटते आणि झालं फिरून की इथे येतात या ठिकाणी. तर मित्रांनो आता आपण बांदेश्वर देवाचं दर्शन तर घेतलं आणि तिथून आता आपण आलो आहोत भूमिका देवी मंदिराच्या इथे. तर आता आपण बाहेरून तुम्ही जर बघताय ना मंदिर स्ट्रक्चर तर पूर्णपणे उतरत्या छपराचं कौलारू असं हे मंदिर प्राचीन मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. कारण कोकणाची शान म्हणजेच हे उतरत्या छपराची कौलारू मंदिरं. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन आपण मंदिराचा आतील भाग आणि गाभाराचा भाग पाहून घेऊया आणि थोडक्यात काकांकडून इतिहास देखील जाणून घेऊया. बोलूया नंतर.
तर आता आपण मुख्य जो सभागृह आहे मंदिराचा तिथे आलो आहोत आणि जर सभागृह बघाल ना तर वरच्या साईडला पूर्णपणे वासे, रिपा आणि कौलं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच जुन्या पद्धतीने कोकणात जसं घर बांधतात, मंदिरं बांधतात तशी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी हे बघा, हे जे खांब आहेत ना, हे खांब देखील जुने आपल्याला पाहायला मिळतात आणि यांचं नक्षीकाम, रंगरंगोटी देखील आपल्याला एकदम सुशोभित अशी पाहायला मिळते. सो मेन म्हणजे कोकणाची शान मंदिरांची ती म्हणजेच ही रंगरंगोटी आणि हे नक्षीकाम. तर आता आपण थोडक्यात या भूमिका मंदिराचा, देवीचा इतिहास आपण थोडक्यात काकांकडून जाणून घेऊया. काका, आम्हाला थोडक्यात भूमिका देवीचा इतिहास जाणून घ्यायला खूप आवडेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की कोकणातली सगळी देवळं आहेत ना, ती 12-5ची देवळं असं मानलं जातं. अच्छा. 12-5 म्हणजे काय, 12 वस आणि 5 त्यांच्या माया. आणि त्याच्या देवळाच्या प्रत्येक जे देवीचं मंदिर असतं त्या देवीच्या मंदिराच्या सभोवती उपदेवता ज्या आहेत, त्यांच्या संरक्षक देवता, त्यांची मंदिरं असतात. आता उदाहरणार्थ या मंदिराच्या बाजूला इथं गणपती मंदिर आहे, तिथं वेताळ मंदिर आहे, तिथं रवळनाथ मंदिर आहे, तिथं म्हारिंगण आहे, इथं भूतनाथ आहे वगैरे सगळ्या देवतांची मंदिरं याच्या सभोवती असतात. त्याचा संरक्षक देवता असतात. आणि या ठिकाणी सगळे जे लोकांच्या ज्या इच्छा असतात त्यात इथं बोलून दाखवतात. देवीला इथं जो मुख्य गावकर असतो पुजारी, तो त्या देवीला सांगणं देतो आणि त्याचं सांगणं प्रत्येक वेळी ते पावतं. म्हणून या ठिकाणी ओटी भरण्याचा वगैरे कार्यक्रम, मुख्य कार्यक्रम या ठिकाणी ओटी भरण्याचा होत असतो. आता याचा इतिहास बघितला तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ह्या सगळ्या देवता त्या हायवे, मुंबई गोवा हायवे आहे ना, त्या हायवेवर त्या पलीकडे होत्या. बरोबर. काय त्या कालांतराने जवळजवळ त्या स्वयंभू बांदेश्वराचं ज्यावेळी सापडलं आम्हाला, त्या आमच्या पूर्वजांना, त्यावेळी त्यांनी बांदेश्वर मंदिर बांधलं. बांदेश्वर मंदिर बांधल्यानंतर दोन्ही देवता एकत्र असाव्यात ह्या उद्देशाने तिथली जी भूमिका मंदिर होतं आणि त्याच्या सहदेवता होत्या त्या सगळ्यांना इथं या ठिकाणी आणलं आणि दोन्ही देवळं एकत्र केली. ह्याचं आता बघितलं ना तर भूमिका मंदिर किंवा ज्या देवतांचं मंदिर कोकणातल्या ह्या जवळजवळ 1000-1200 वर्षापूर्वीचे ह्या देवता आहेत. अच्छा. आजच्या नव्हे. ते बांदेश्वर मंदिर अलीकडचं, मी तुम्हाला सांगितलं बांदेश्वरचा इतिहास सांगताना जवळजवळ बांदेश्वर मंदिर 450 ते 500 वर्षाचं आहे. परंतु ह्याला त्याच्यापेक्षा हजारो वर्ष होती. ते मंदिर तिथं होतं. ज्यावेळी एका विशिष्ट मार्गाने ते या ठिकाणी गाव वसवण्यासाठी जे लोक आले त्यांनी पहिल्यांदा ही देवता म्हणून त्या ठिकाणी देवीचं त्या स्थापना केली आणि त्याच्यानंतर इथं बांदेश्वराचं लिंग सापडल्यानंतर तेही मंदिर या ठिकाणी आणून इथं सगळे मंदिरं एकत्र आली. असा या देवतेचा इतिहास आहे. अच्छा. ओके. म्हणजे ओव्हरऑल जी दोन्ही मंदिरं आहेत ती ऐतिहासिक, म्हणजेच 700 ते 300 वर्ष जुनी अशी मंदिरं आहेत दोन्ही पण. आणि अतिशय आणि या इथल्या कोकणातील जी मंदिरांचा तुम्ही जो इतिहास म्हणाल किंवा इथली जी मंदिरांची पद्धत आहे ती देखील एकदम प्राचीन पद्धत अजूनही आपल्याला पाहायला मिळते पूर्णपणे. आणि तुम्ही देवीची जी मूर्ती बघताय ती देखील एक काळ्या पाषाणामधील ही मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि एका श्वानावरती बसलेली ही देवी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर मित्रांनो, आपण मंदिरांबद्दल थोडक्यात आपण काकांकडून जाणून तर घेतलंच, पण याच्या व्यतिरिक्त अजून बांद्यामध्ये काय काय बघण्यासारखं आहे हे देखील आपण काकांकडून जाणून घेऊया. काका, बांदेश्वर मंदिर आम्ही बाजार पाहिला, ठीक आहे, गांधी चौक पाहिलं, त्याच्यानंतर बांदेश्वर मंदिर, त्याच्यानंतर भूमिका मंदिर आपण पाहिलं. तर याच्या व्यतिरिक्त अजून बांद्यामध्ये बघण्यासारखं काय आहे? खरं म्हणजे बांदा हे ऐतिहासिक शहर आहे. बरोबर. बांद्यामध्ये अनेक पर्यटन स्थळं आहेत, परंतु लोकांच्या लक्षात ती येत नाही आहेत. खरं म्हणजे इथून बघा, इथून 4 किलोमीटर अंतरावर
रामभट स्वामी मंदिर आहे अच्छा. आणि ते डोंगर आहे आणि डोंगराच्या वर त्यांची समाधी आहे. अच्छा. असं अतिशय सुंदर मंदिर आहे. त्या ठिकाणी शांतता आहे आणि अनेक लोक त्या ठिकाणी जातात आणि आपलं भक्तिभावाने त्यांना नमस्कार करतात. त्या ठिकाणी वार्षिक उत्सव होतो, त्याचा जन्मदिवस. त्या ठिकाणी त्या सटीतली म्हणजे सट म्हणून जो वाडा आहे त्या वाड्यातले जवळजवळ 100-200-300 लोकांची ते वाडा आहे आणि अधिक बांद्यातले सगळे 1000-2000 लोक त्या ठिकाणी त्या महाप्रसादाला जातात आणि त्या ठिकाणी नतमस्तक होतात. अच्छा. हे एक झालं पर्यटन स्थळ. दुसरं बघितलं तर डच वखार आहे इथं, जिथं म्हणजे नदीच्या जवळ नदीच्या जवळ तिथं एक जुन्या काळाची पोर्तुगीजांच्या काळाची डच वखार आहे आणि आता त्याचं रूपांतर पोलीस स्टेशनवर झालेलं आहे. उंच नदीच्या किनाऱ्यावर उंच असा गड प्रत्यक्ष बांधलेला आहे चिराचा जुन्या पद्धतीचा आणि त्या सगळ्यात उंच भाग आहे बांधल्यातला तो. आणि त्या ठिकाणी तिथं पाटेकर मंदिर आहे. पाटेकर मंदिर आणि पाटेकर मंदिराच्या खाली त्या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे आणि पोलीस स्टेशनवर जाताना तुम्ही एखाद्या शिवाजीच्या गडावर तुम्ही जात आहात असा आपल्याला भास होतो. आणि तिथून बघितलं तर अतिशय सुंदर असा नदीचा किनारा आणि अतिशय सुंदर असा व्ह्यू त्या ठिकाणी असा तुम्हाला पाहायला मिळतो. हे दुसरं. त्याच्यानंतर इथं डेरे घुमट म्हणून एक घुमट आहे. त्याला डेरे घुमट त्याचं नाव काय अब्दुल्ला खान नावाच्या एका सरदाराने ते बांधलेलं आहे. खरं म्हणजे ते ॲक्च्युअली एक थडगज आहे ते आणि त्याची उंची नाही म्हटली तरी 100 फुटापेक्षा जास्त उंच असा तो डेरे घुमट आहे. त्याला लोक डेरे म्हणतात रेडे घुमट आता त्याला म्हणतात रेडे घुमट. उंच मोठा प्रशस्त मोठा चौथरा आहे. त्या चौथऱ्यावर उंच असा घुमट आहे. बांद्यातले लोक त्याच्या मागेच आहेत. ते म्हणत आहेत की हे ऐतिहासिक स्थळ आहेत, त्याची डागडुगी करा. सरकारकडे ते प्रचंड प्रमाणात ते निदर्शनं करतायत, सांगतायत की हा जो डेरे घुमट आहे त्याची दुरुस्ती झाली पाहिजे, त्याला व्यवस्थित शेप आणला पाहिजे, कारण ते अतिशय जुनं हे एक वास्तू आहे. आणि ते तर असे 2-4 घुमट त्या ठिकाणी होते. म्हणजे पहिला हा डेरे घुमट, त्याच्या पुढे आणखी एक बैल घुमट, असे घुमट नदीच्या किनाऱ्यावर आदिलशहाच्या कारकिर्दीत अब्दुल्ला खान म्हणून जो सरदार होता त्याने हे बांधलेले होते. आणि आज तो डेरे घुमट एकच घुमट त्या ठिकाणी शिल्लक आहे. हां, पूर्वीच्या काळी त्याचा पुस्तकामध्ये अंतर्भूत होता त्याचा धडा, पण हळूहळू कालांतराने तो निघून गेला. अशी अनेक सौंदर्य इथं सोयरोबा मंदिर आहे, सोयरोबा मंदिर आहे. त्याच्यानंतर गणेश मंदिर वाफवलेलं आहे. अशी अनेक आणि स्मारक कोणतं आहे? हां, ते हुतात्मा स्मारक म्हणजे 1955 साली गोवा स्वातंत्र्य लढ्यामध्ये इथं मोठी चळवळ झाली. ज्यावेळी भारत स्वतंत्र झाल्यानंतर गोवा स्वातंत्र्याच्या दिशेने लोक चळवळ सुरू केली. अनेक गोव्याच्या लोकांची मागणी होती की या ठिकाणी गोवा स्वातंत्र्य झाला पाहिजे, पोर्तुगीजांच्या जोखडातून गोवा मुक्त झाला पाहिजे अशी मागणी आपल्या नेहरूकडे, पंडित नेहरूकडे, पंतप्रधान त्यावेळचे, त्यांच्याकडे सातत्याने मागणी होत होती. आणि ती मागणी ते जरा धीर धरा, थोड्या दिवसांनी करूया असं म्हणून लोकांना धीर धरवत नव्हता. म्हणून संपूर्ण भारतातून पंजाब, हरियाणा, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, लखनौ ह्या सगळ्या भागातून असंख्य असे जे सत्याग्रही बांद्यामध्ये दाखल झाले. हां, बांद्यातल्या लोकांनी म्हणजे हा सत्याग्रह होऊ नये, इथं गडबड गोंधळ होऊ नये म्हणून बेळगावला सुद्धा लोकांनी बेळगावहून येणाऱ्या गाड्या सरकारने बंद केल्या होत्या. कुठूनही इथं वाहतूक येत नव्हती, परंतु लोक पायी चालत बेळगावहून ज्या ठिकाणी जाता येईल तिथपासून पायी चालत लोक बांद्याला आले. हां, आणि 15 ऑगस्ट 1955 साली या ठिकाणी प्रभात फेरीने सगळे लोक निघाले. खरं म्हणजे बंद होतं. पोर्तुगीज सैन्य बंदुका रोखून त्या ठिकाणी उभं होतं. अनेक लोक उभे होते, परंतु निधड्या छातीचे स्वातंत्र्य सैनिक आमच्या छातीवर गोळा झाला म्हणून सरळ आत पाऊल टाकलं आणि जनरल डायसने
पंजाब म्हणजे बंगालमध्ये जसं जालियनवाला बागमध्ये गोळीबार केला त्याच प्रकारचा गोळीबार या ठिकाणी सरळ छातीवर या लोकांच्या केला आणि त्या ठिकाणी 5 ते 7 हुतात्मे ताबडतोब तडफडत पडले हे. आणि त्याच्यानंतर इंग्रज वार्ताहर आणखी अनेक लोक होते, त्यांनी पांढरे झेंडे दाखवले, त्याला युद्ध हे थांबवलं आणि ती प्रेत त्या ह्याच्यातून इकडे ओढून आणली आणि नेहरूंचा मग त्यांनी जाहीर केलं की सत्याग्रह थांबवला आणि ह्या लोकांना इकडे बाहेर आणलं आणि प्रेतं घेऊन जावं लागलं. अच्छा. प्रत्यक्ष ही घटना बघणारे अनेक लोक बांद्यामध्ये जिवंत आहेत आणि त्यांनी अक्षरशः या स्वातंत्र्यासाठी अक्षरशः बळी झाले आणि त्या ठिकाणी त्यांची आठवण म्हणून या पत्रादेवीवर हुतात्मा स्मारक नावाचं एक स्मारक आहे. अतिशय सुंदर स्मारक आहे. त्या ठिकाणी संगमरवरी दगडाने बनवलेलं आहे. जवळजवळ 20 मीटर उंच असा हे स्तंभ आहे आणि स्तंभाच्या बाजूला या ठिकाणी म्हणजे जी स्वातंत्र्य सैनिकांची सगळी नावं आहुती दिली, प्राणाची आहुती दिली. म्हणजे इथंच याच ठिकाणी नव्हे पण गोवा स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्या ज्या लोकांनी माहिती दिली त्या सगळ्यांची नावं त्या ठिकाणी कायमची कोरलेली आहे. असं सुंदर जे हे आहे हुतात्मा स्मारक ते इथून 1 किलोमीटर अंतरावर आहे. तर मित्रांनो, खरंच अंगावरती शहारा आणणाऱ्या अशी बांद्याचा इतिहास या ठिकाणी काकांनी आपल्या तळमळीने यांनी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिला. खरंच आपलं नाव सुभाष मोरे. अच्छा, सुभाष मोरे या काकांनी या ठिकाणी आपल्याला दिला. खरंच यापूर्वी आपण व्हिडिओ बनवलेला, परंतु अर्धवट माहिती किंवा अर्धवट गोष्टी आपण त्या ठिकाणी तुमच्यासमोर मांडलेल्या, त्याबद्दल मी थोडीशी क्षमा व्यक्त करतो या ठिकाणी. परंतु नक्कीच हा जो व्हिडिओ आपण बनवला आहे याच्यामध्ये संपूर्ण बांदा आपण या ठिकाणी कवर करण्याचा प्रयत्न तर करत आहोतच. तर काकांनी जेवढी माहिती आपल्याला दिली ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जतन करून या गोष्टी लोकांपर्यंत कशा पोहोचवल्या जातील हा एक छोटासा प्रयत्न आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत. काही गोष्टी मी सांगणं, पुस्तकातून वाचून सांगणं आणि काही गोष्टी ह्या इथल्या स्थानिक लोकांनी आपल्या तोंडांनी आपल्याला सांगणं, ह्याच्यात खूप मोठा जमीन आसमानाचा फरक असतो. कारण की त्यांच्या तोंडातून किंवा जे शब्द फुटतात ते फक्त तोंडातून फुटणारे शब्द नसतात, तर ते अंतःकरणातून फुटणारे शब्द असतात. सो त्यामुळे त्या तळमळीने आपण त्यांच्याकडे बघितलंच की ती तळमळीने ती गोष्ट आपल्याला या ठिकाणी त्यांनी इतिहास आपल्याला जाणून दिला. सो पुन्हा एकदा आपलं धन्यवाद काका की खूप अनमोल अशी माहिती बांद्यावरती तुम्ही आम्हाला या ठिकाणी दिली. चाललं आहे की कोकण हा पर्यटनाच्या दिशेला वळत चाललेला आहे आणि बरेच असे स्थानिक पर्यटक म्हणा, म्हणजे आपल्या भारतातील म्हणा किंवा महाराष्ट्रातील म्हणा किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील असे बरेच पर्यटक या ठिकाणी फिरण्यासाठी आपल्या कोकणामध्ये येतच असतात. सो धन्यवाद आपण ही अनमोल माहिती दिल्याबद्दल. तर मित्रांनो, आम्ही बांद्यावरून ते जे हुतात्मा स्मारक होतं ते पाहायला गेलो आणि तिकडून आता आम्ही पुन्हा बांद्याला चाललेलो. तर मुंबई गोवा हायवेवरती बांद्याला जाताना एक लेफ्ट साईडला सावली म्हणून हॉटेल आहे. तर तिथे आम्ही आता नाश्त्याला थांबलेलो आहोत आणि नाश्त्यासाठी इथलं सावलीचं घावणे स्पेशल आयटम इथला कोकणातला मालवणी पद्धतीचा. सो हे बघा, या ठिकाणी आम्ही घावण्याचे 2 आयटम्स या ठिकाणी ऑर्डर केलेत. एक तुम्ही इथे बघताय ही आहे घावणे आणि चटणी. सो हे खूप छान असं कॉम्बिनेशन आहे. त्याच्यानंतर इकडे आम्ही अजून एक मेनू मागवला आहे, तो म्हणजेच घावणे आणि त्याच्याबरोबर ही उसळ. तर इथे उसळ तुम्ही बघाल ना तर ही वाटाण्याची उसळ आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी मिरचीची बटाट्याची भाजी बनवतो ती देखील त्याच्यात टाकलेली आहे. सो असं हे एक नाईस कॉम्बिनेशन. सो आता मी थोडीशी याची एक टेस्ट तुम्हाला दाखवतो कशी आहे ती. सो पहिले आपण उसळ टेस्ट करूया घावण्याबरोबर. मस्त, सुपर. त्याच्यानंतर आपण घावणे आणि थोडीशी चटणी टेस्ट करूया. खूप सुपर आहे दोन्ही देखील, चटणी घावणे आणि उसळ. सो कधी जर मुंबईवरून गोव्याला जात असाल तर बांदा जसं सोडाल ना तसंच काही हाकेच्या अंतरावरती उजव्या साईडलाच टुवर्ड्स गोवा टू बांदा जाताना जो रोड आहे तिथेच सावली हॉटेल आहे. तो नक्की या आणि या घावण्याचं जे अफलातून असं मेनू आहे त्याचा आस्वाद घ्या. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा होता बांद्याचा ओव्हरऑल व्हिडिओ.
ज्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आठवड्याचा मोठा बाजार पाहिला, बांदेश्वर मंदिर, त्याची माहिती, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या. त्या काकांकडून बांद्याचा ओव्हरऑल इतिहास देखील आपण जाणून घेतला. अजूनही काही चुकून राहिलं असेल तर क्षमा करा. तर हा व्हिडिओ जर आवडला तर ह्या व्हिडिओला देखील लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जसा आपला बांद्याचा पहिला व्हिडिओ जसा पळालेला तसाच हा देखील व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल अशी मी आशा बाळगतो. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला आपलं म्हणून हक्काचं म्हणून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.